हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर मित्रांनो, या व्हिडिओत आपण जी टेस्ट सिरीज चालू केले तिचा नेक्स्ट पेपर पाहणार आहोत. यातही जी के जी एस, मॅथ्स अँड रिझनिंग, मराठी अँड इंग्लिश ग्रामर सर्व सब्जेक्टचे क्वेश्चन्स इन्क्लुडेड आहेत. तुमच्या येणाऱ्या पुणे महानगरपालिका एक्झामसाठी, तसेच तलाठी भरती, आरोग्य विभाग, पोलीस भरती या सर्व एक्झामसाठी मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत. तर स्टार्ट करूया. क्वेश्चन नंबर 1. The position of how many alphabets will remain unchanged if each of the alphabets in the word America is arranged in the alphabetical order from right to left. जर अमेरिका हा शब्द उजवीकडून डावीकडे प्रत्येक अक्षराला अल्फाबेटिकली ठेवले तर किती अक्षरांची जागा बदलणार नाही? अमेरिका हा शब्द उजवीकडून डावीकडे अल्फाबेटिकली अरेंज केला तर किती अक्षरांची जागा बदलणार नाही? तर यात तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची की अरेंज कसं करायचे. तर अमेरिका या शब्दाची लेटर्स जी आहेत ती अरेंज आपल्याला करायचे आहेत. जनरली आपण अरेंज लेफ्ट टू राईट करतो, पण इथे काय सांगितले? इथे सांगितले फ्रॉम राईट टू लेफ्ट अरेंज करायचे, उजवीकडून डावीकडे अरेंज करायचे आहेत अल्फाबेटिकली. तर अमेरिका या शब्दाला उजवीकडून डावीकडे अरेंज करायचं आहे अल्फाबेटिकली. तर डिक्शनरीमध्ये सगळ्यात आधी ए येतो. अमेरिका या शब्दात 2 ए आहेत. तर लिहून घेऊ. कसं लिहायचे? उजवीकडून डावीकडे. नंतर काय येईल? तर नंतर येईल सी. त्यानंतर काय येईल? तर नंतर येईल ई. त्यानंतर येईल ई. त्यानंतर काय येईल? तर आय. नंतर येईल एम आणि त्यानंतर येईल आर. सगळ्यात शेवटी येईल आर. तर किती लेटर्सची पोझिशन चेंज झाली नाही आहे? बघा, चेक करा. किती अक्षरांची जागा बदललेली नाही आहे? तर ए लेटरची पोझिशन चेंज झालेली नाही आहे. त्यानंतर दुसरं लेटर आहे एम. एमची पोझिशन चेंज झालेली नाही आहे. तर ए आणि एम या 2 लेटर्सची जागा बदललेली नाही आहे. त्यामुळे तुमचं ऑप्शन येईल बी. ऑप्शन बी येईल तुमचा करेक्ट आन्सर. ए आणि एम या 2 लेटर्सची पोझिशन चेंज झालेली नाही आहे. नेक्स्ट क्वेश्चन. तर नेक्स्ट क्वेश्चन आहे तुमची अल्फाबेटिकल सिरीज BDF JLN QSU. नेक्स्ट काय येईल? तर इथे चेक करा. बी आणि जे मध्ये काय रिलेशन आहे? तर बी प्लस 8 केलं तर जे लेटर येते. बी नंतरचं 8वं लेटर आहे जे. त्यानंतर जे नंतरचं तर जे प्लस 7 केलं तर क्यू लेटर येते. जे नंतरचं 7वं लेटर आहे क्यू. त्यामुळे इथे जर +8, इथे जर +7 आले तर पुढे काय येईल? तर पुढे येईल +6. तर क्यू नंतरचं +6 वरचं लेटर कोणतं आहे? क्यू नंतरचं 6वं लेटर कोणतं येईल? तर क्यू RSTUVW. तर इथे येईल डब्ल्यू. त्यामुळे ऑप्शन बी एलिमिनेट झालं. वाय पासून सुरुवात आहे म्हणून ऑप्शन बी एलिमिनेट झालं. तर सेकंड लेटर पहा. डी नंतर एल म्हणजे +8 आहे. डी नंतरचं 8वं अल्फाबेट आहे एल. त्यानंतर एल नंतरचं 7वं अल्फाबेट येईल एस +7. त्यामुळे इथे सुद्धा +6 येईल नेक्स्ट लेटर. एस पासून +6 केलं तर कोणतं लेटर येईल? TUVWXY लेटर येईल वाय. WY ने स्टार्ट होणारं एकच ऑप्शन आहे, त्यामुळे ऑप्शन डी येईल तुमचं करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन. तर नेक्स्ट क्वेश्चन आहे डायरेक्शनचा. एक पुरुष दक्षिणेकडे तोंड करून उभा आहे. नंतर तो उजव्या बाजूला वळतो, परत तो उजव्या बाजूला वळतो, परत तो डाव्या बाजूला वळतो, नंतर तो पूर्ण मागे वळतो, शेवटी तो डाव्या बाजूला वळतो. आता त्याचे तोंड कोणत्या दिशेला आहे? तर डायरेक्शन कशा असतात? ईस्ट, वेस्ट, नॉर्थ, साऊथ, पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर. तर आपल्याला काय दिले? एक पुरुष दक्षिणेकडे तोंड करून उभा आहे. दक्षिणेकडे त्याचं तोंड आहे. नंतर तो उजव्या बाजूला वळतो. त्याची उजवी बाजू म्हणजे आता त्याचं तोंड होईल पश्चिमेकडे, बरोबर. परत तो उजव्या बाजूला वळतो. तर परत तो उजव्या बाजूला वळतो म्हणजे आता त्याचं तोंड होईल उत्तरेकडे, बरोबर. नंतर परत तो डाव्या बाजूला वळतो. तर आता तो जर डाव्या बाजूला वळाला तर पुन्हा त्याचं तोंड होईल पश्चिमेकडे, बरोबर. नंतर तो पूर्ण मागे वळतो. तर आता त्याचं तोंड आहे पश्चिमेकडे. तो जर पूर्ण मागे वळाला तर त्याचं तोंड होईल पूर्वेकडे. ऑपोजिट डायरेक्शन आहे पूर्व. पुढे काय दिले? शेवटी तो डाव्या बाजूला वळतो. आता तो आहे पूर्वेकडे. तो डाव्या बाजूला वळाला म्हणजे त्याची डावी बाजू म्हणजे येईल उत्तर.
बरोबर. तर आता त्याचं तोंड कोणत्या दिशेला आले फायनली, तर ते आहे उत्तरेकडे. ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर. आता त्याचं तोंड येईल उत्तरेकडे. ठीक आहे. पुढचा प्रश्न, 4 bells ring at intervals of 4, 6, 3 and 12 hours. All the bells ring simultaneously at the same time. They will again ring simultaneously after how many hours? 4, 6, 3 आणि 12 तासांच्या अंतराने 4 घंटा वाजतायत. सर्व घंटा एकाच वेळी वाजतात, तर त्या पुन्हा किती तासांनी एकाच वेळी वाजतील? तर हा आहे तुमचा लसावीचा क्वेश्चन, LCMचा क्वेश्चन आहे. LCMचा क्वेश्चन आहे हा, लसावीचा क्वेश्चन आहे. तर या 4 नंबर्सचा तुम्हाला लसावी काढायचा आहे. तर 4, 6, 3 आणि 12 या 4 नंबर्सचा लसावी येईल या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर. जर 4, 6, 3 आणि 12 तासांच्या अंतराने 4 घंटा वाजत आहेत, सर्व घंटा एकाच वेळी वाजतात, तर त्या पुन्हा किती तासांनी एकाच वेळी वाजतील? म्हणजे तुम्हाला त्याचा LCM काढायचे आणि तो LCMच त्याचं करेक्ट आन्सर असणार आहे. बरोबर. तर 4, 6, 3 आणि 12चा LCM काय येईल? तर 4 त्रिक 12, 4ने 12ला भाग जातोय म्हणून 4 कट झाला. 6 दुणे 12, 6ने पण 12ला भाग जातो म्हणून 6 कट झाला. त्यानंतर 3 चौक 12, 3ने पण 12ला भाग जातोय म्हणून 3 कट झाला. LCM किती आला? तर 12 आला तुमचा LCM. ऑप्शन ए येईल तुमचा करेक्ट आन्सर. पुन्हा त्या 4ही बेल्स 12 तासांनी एकाच वेळी वाजतील. ठीक आहे. सिम्पली तुम्हाला LCM काढायचे आणि LCMच त्या क्वेश्चनचा आन्सर असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन, फाइंड LCM ऑफ 4, 3, 6, 12, 15. लसावी काढा. 4, 3, 6, 12, 15. तर 4 त्रिक 12, 4ने 12ला भाग जातोय म्हणून 4 कट झाला. 3ने पण 12ला भाग जातोय म्हणून 3 कट झाला. 6ने पण 12ला भाग जातोय, 6 दुणे 12 म्हणून 6 कट झाला. उरलं काय? आता या 15 आणि 12 पैकी कोणत्या संख्येने भाग जातोय का? तर नाही. आता 12 आणि 15ने कोणत्या संख्येला भाग जात नाहीये, म्हणून उरले काय? तर 12 आणि 15. तर 12चे फॅक्टर्स काय येतील? 3 चौक 12. 15चे फॅक्टर्स काय येतील? 3 5 15. तर यातला कॉमन फॅक्टर काय आहे? तर 3. 3 लिहून घ्या. त्यानंतर अनकॉमन फॅक्टर्स काय आहेत? तर 4 आणि 5. म्हणून गुणिले 4 गुणिले 5. 5 चौक 20, 20 त्रिक 60. 60 येईल तुमचा लसावी. ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर. ठीक आहे. पुढचा प्रश्न, मला गाडीत पहिले आसन मिळावे या वाक्याचा प्रकार कोणता? मला गाडीत पहिले आसन मिळावे या वाक्याचा प्रकार आज्ञार्थी वाक्य, स्वार्थी वाक्य, विद्यार्थी वाक्य की संकेतार्थी वाक्य? तर मला गाडीत पहिले आसन मिळावे. मिळावे म्हणजे इच्छा दर्शविली आहे आणि वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून जेव्हा कर्तव्य, योग्यता, शक्यता, इच्छा यांचा बोध होतो तेव्हा ते कोणतं वाक्य असते? तर ते असते विद्यार्थी वाक्य. आणि शक्यतो विद्यार्थी वाक्यात क्रियापदाला वा, वी, वे हे प्रत्यय असतात. ठीक आहे. पुढचा प्रश्न, मी वाचनालयात जातो आणि एका पुस्तकाचे पूर्ण वाचन करतो या वाक्याचा प्रकार कोणता? मी वाचनालयात जातो आणि एका पुस्तकाचे पूर्ण वाचन करतो. वाक्याचा प्रकार संयुक्त वाक्य, मिश्र वाक्य, केवल वाक्य की महावाक्य? तर हे येईल संयुक्त वाक्य. हे आहे संयुक्त वाक्य. आणि या उभयान्वयी अव्ययांनी 2 वाक्य जोडलेत म्हणून हे संयुक्त वाक्य आहे. आणि या उभयान्वयी अव्ययांनी जोडलेली वाक्य असतात संयुक्त वाक्य. आणि त्यानंतर व, शिवाय, अथवा, किंवा, त्यानंतर पण, परंतु, परी या सर्व उभयान्वयी अव्ययांनी जोडलेली वाक्य येतात संयुक्त वाक्यांमध्ये. ठीक आहे. पुढचा प्रश्न, पुढील वाक्यातील प्रयोग ओळखा. गुरे गोठ्यात परतली. वाक्याचा प्रयोग ओळखा. गुरे गोठ्यात परतली. अकर्मक भावे, अकर्मक कर्तरी, कर्मणी की सकर्मक कर्तरी? तर कोणता प्रयोग येईल? तर वाक्यात कर्ता काय आहे? तर कर्ता आहे गुरे. कर्त्याला प्रत्यय आहे का? तर कर्त्याला प्रत्यय नाही आहे, त्यामुळे कर्तरी प्रयोग. आणि कर्म नाही आहे आणि कर्म नसल्यामुळे अकर्मक कर्तरी प्रयोगाचे हे उदाहरण आहे. अकर्मक कर्तरी. कर्त्याला प्रत्यय नाही आहे त्यामुळे कर्तरी प्रयोग आणि वाक्यात कर्म नसल्यामुळे अकर्मक कर्तरी. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, अरे कुठे चाललास इकडे अधोरेखित केवलप्रयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा. अरे या केवलप्रयोगी अव्ययाचा प्रकार तिरस्कारदर्शक, संमतीदर्शक, आश्चर्यदर्शक की संबोधनदर्शक? तर अरे हे आहे संबोधनदर्शक केवलप्रयोगी अव्यय.
संबोधनदर्शक केवळ प्रयोगी अव्ययांमध्ये कोणती अव्यय येतात? तर अग, त्यानंतर अरे, त्यानंतर अहो, ए, ही सर्व संबोधनदर्शक केवळ प्रयोगी अव्यय आहेत. पुढचा प्रश्न, पण, परंतु, परी, किंतु, तरी हे शब्द उभयान्वयी अव्ययांच्या कोणत्या प्रकारातील आहेत? पण, परंतु, परी, किंतु, तरी. तर कोणत्या प्रकारची उभयान्वयी अव्यय आहे ती? विकल्पबोधक, परिणामबोधक, न्यूनत्वबोधक की उद्देशबोधक? तर ही सर्व आहेत न्यूनत्वबोधक उभयान्वयी अव्यय. पण, परंतु, परी, किंतु, तरी ही सर्व न्यूनत्वबोधक उभयान्वयी अव्यय आहेत. ठीक आहे. त्यानंतर विकल्पबोधक उभयान्वयी अव्यय कोणती आहेत? तर अथवा, किंवा, वा, अगर. परिणामबोधक तर म्हणून, त्यानंतर यास्तव, याकरिता, सबब ही सर्व आहेत परिणामबोधक उभयान्वयी अव्यय. ठीक आहे. आणि उद्देशबोधक तर कारण, कारण की, म्हणून ही सर्व उद्देशबोधक. पुढचा प्रश्न, पुढील शब्दाचा प्रकार ओळखा. शब्दाचा प्रकार ओळखा. येरवाळी. नाम, क्रियाविशेषण, क्रियापद की विशेषण? तर येरवाळी हे आहे क्रियाविशेषण. ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर. येरवाळी हे क्रियाविशेषण आहे. कालदर्शक क्रियाविशेषण अव्ययामध्ये येते येरवाळी. आणखी कोणती अव्यय येतात? तर आधी, सध्या, हल्ली, उद्या, परवा, त्यानंतर लगेच, पूर्वी, रात्री, दिवसा, अवकाळी, येरवाळी ही सर्व कालदर्शक क्रियाविशेषण अव्यय आहेत. पुढचा प्रश्न, अधोरेखित शब्दाचा प्रकार ओळखा. वाहने सावकाश चालवा. या वाक्यातील सावकाश हे काय आहे? विशेषण, उभयान्वयी अव्यय, सामान्य नाम की क्रियाविशेषण? सावकाश. तर सावकाश हे आहे क्रियाविशेषण. ऑप्शन डी येईल तुमचं करेक्ट आन्सर. सावकाश हे क्रियाविशेषण आहे. रीतिवाचक क्रियाविशेषणमध्ये येते सावकाश. रीतिवाचकमध्ये येतात सावकाश, त्यानंतर जलद, हळू, झटकन, पटकन, झटझट, पटपट ही सर्व क्रियाविशेषण अव्यय आहेत. रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय. पुढचा प्रश्न, मी चेंडू खेळतो या वाक्याचा काळ ओळखा. तर कोणत्या काळातील वाक्य आहे? मी चेंडू खेळतो. चालू वर्तमान काळ, साधा वर्तमान काळ, चालू पूर्ण वर्तमान काळ की पूर्ण वर्तमान काळ? मी चेंडू खेळतो. तर हे आहे साध्या वर्तमान काळाचे वाक्य. ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर. साधा वर्तमान काळ. तर क्रियापदाला तो, ती, ते, ता प्रत्यय असल्यावर शक्यतो साधा वर्तमान काळ होतो. तो, ती, ते, ता साधा वर्तमान काळ. पुढचा प्रश्न, चांगला मुलगा परीक्षेत पास होतो. विशेषणाचा प्रकार ओळखा. चांगला मुलगा परीक्षेत पास होतो. तर चांगल्या या विशेषणाचा प्रकार कोणता आहे? अधिविशेषण, विधिविशेषण, सार्वनामिक विशेषण की उत्तर विशेषण? तर चांगला हे आहे अधिविशेषण. नामापूर्वी येणाऱ्या विशेषणाला म्हणतात अधिविशेषण. नामापूर्वी आले चांगला म्हणून हे आहे अधिविशेषण. पुढचा प्रश्न, सूत या शब्दाचा विरुद्ध लिंगी शब्द शोधा. सूत या शब्दाचा विरुद्ध लिंगी शब्द? सुता, पुत्र, सुती की यापैकी नाही? तर सूत या शब्दाचा विरुद्ध लिंगी होईल सुता. ऑप्शन ए. नेक्स्ट क्वेश्चन, ही इज व्हेरी डिलिजंट यंग मॅन. यू वोंट फाइंड हिम वेस्टिंग हिज टाइम. सिलेक्ट दी वर्ड विच इज ऑपोजिट इन मिनिंग ऑफ दी वर्ड अंडरलाइंड. अंडरलाइंड शब्दाचा ऑपोजिट मिनिंगचा शब्द शोधायचा आहे. डिलिजंट या शब्दाचं ऑपोजिट अँटोनिम शोधायचं आहे डिलिजंट या शब्दाचं. तर डिलिजंट म्हणजे मेहनती, हार्डवर्किंग. हार्डवर्किंग, मेहनती म्हणजे डिलिजंट. तर ऑप्शन्स बघा, ब्रिलियंट, आयडल, क्युरियस की इनअटेंटिव्ह. तर काय डिलिजंट या शब्दाचं अँटोनिम? तर डिलिजंट म्हणजे मेहनती, हार्डवर्किंग, आणि आयडल म्हणजे आळशी, लेझी, स्लगिश, इंडोलेंट, डॉर्मंट, इनर्ट, सुस्त. म्हणजे ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर. ऑपोजिट ऑफ डिलिजंट इज आयडल. ठीक आहे. त्यानंतर ब्रिलियंट म्हणजे काय? तर ब्रिलियंट म्हणजे हुशार, क्युरियस म्हणजे उत्सुक, इन्क्वायरिंग, इनअटेंटिव्ह लक्ष न देणारा, बेपरवा, हिडलेस, रेकलेस गैरसावध. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, चूज मोस्ट ॲप्रोप्रिएट अँटोनेम ऑफ द अंडरलाइंड वर्ड फ्रॉम द ऑप्शन्स गिवन बिलो. ही इज नोन फॉर हिज ग्रेगेरियस नेचर.
ही इज नोन फॉर इज ग्रेगेरियस नेचर. तर ग्रेगेरियस या शब्दाचं अँटोनिम विचारलेलं आहे. कंजेनियल, ॲमिएबल, स्ट्रेट फॉरवर्ड की अनसोशिएबल. तर ग्रेगेरियसचा अर्थ काय होतो? तर ग्रेगेरियस म्हणजे एकत्र, कळप करून राहणारा, संगतीप्रिय ज्याला म्हणतो आपण, सोशल. तर याचा अँटोनिम येईल, याचा विरुद्धार्थी शब्द येईल अनसोशिएबल. ऑप्शन डी येईल तुमचं करेक्ट आन्सर. अनसोशिएबल म्हणजे अनफ्रेंडली, अनॲमिएबल, अनकंजेनियल. एमिएबल म्हणजे फ्रेंडली, कॉर्डियल, वॉर्म हार्टेड. स्ट्रेट फॉरवर्ड म्हणजे सिम्पल, अनकॉम्प्लिकेटेड, इझी, सरळ. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. The word nearest in meaning to the keyword incredible is. The word nearest in meaning to the keyword incredible is. Incredible या शब्दाचं सिनोनिम विचारलेलं आहे. अनबिलिव्हेबल, अनकन्व्हिन्सिंग, कन्सिवेबल की क्रेडिटेबल. इनक्रेडिबल या शब्दाचा समानार्थी शब्द काय येईल? तर इनक्रेडिबलचा अर्थ काय असतो? तर अविश्वसनीय, आश्चर्यकारक, अमेझिंग. अमेझिंग, फॅब्युलस, मिरॅक्युलस. तर काय येईल याचं सिनोनिम? तर ऑप्शन्स बघा. अनबिलिव्हेबल म्हणजे अविश्वसनीय, अनकन्व्हिन्सिंग म्हणजे पण अविश्वसनीय, न पटणारे, इनक्रेडिबल, अनबिलिव्हेबल. कन्सिवेबल म्हणजे काय? तर खात्रीशीर, पॉसिबल. बिलिव्हेबल, थिंकेबल. आणि क्रेडिटेबल म्हणजे प्रशंसनीय, स्तुती करण्यासारखा, कमेंडेबल, प्रेझवर्दी, ॲडमिरेबल. ठीक आहे. तर काय येतील याचे सिनोनिम? तर ए आणि बी हे दोन्ही याचे सिनोनिम येतील. अनबिलिव्हेबल अँड अनकन्व्हिन्सिंग. ठीक आहे. ऑप्शन्स चेक करा. तर ऑप्शन सी मध्ये आहे ए अँड बी. सो ऑप्शन सी विल बी युअर करेक्ट आन्सर. ठीक आहे. इनक्रेडिबल या शब्दाचे समानार्थी शब्द येतील अनबिलिव्हेबल आणि अनकन्व्हिन्सिंग, आश्चर्यकारक, अविश्वसनीय. नेक्स्ट क्वेश्चन. आय फील ए पेन इन डॅश स्टमक. आय फील ए पेन इन डॅश स्टमक. दी, ए, एन, नो आर्टिकल. तर कोणतं करेक्ट आर्टिकल येईल इथे? आय फील ए पेन इन डॅश स्टमक. तर आपल्याला माहिती आहे ऑर्गन्सपूर्वी, अवयवांपूर्वी कोणतं आर्टिकल येते? तर दी हे आर्टिकल येते. आय फील ए पेन इन दी स्टमक. ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर. शारीरिक अवयवांपूर्वी दी हे आर्टिकल वापरतात. पुढचा प्रश्न. चूज दी करेक्ट आर्टिकल. डॅश लायन इज द किंग ऑफ एनिमल्स. डॅश लायन इज द किंग ऑफ एनिमल्स. एन, ए, दी की नो आर्टिकल. कोणतं आर्टिकल येईल? तर दी लायन इज द किंग ऑफ एनिमल्स. ऑप्शन सी येईल तुमचं करेक्ट आन्सर. दी लायन इज द किंग ऑफ एनिमल्स. तर इथे सिंहाच्या पूर्ण जातीबद्दल माहिती सांगितले म्हणून आर्टिकल येईल दी. दी लायन म्हणजे संपूर्ण सिंहाची जात असा अर्थ होतो. ठीक आहे. सो ऑप्शन सी येईल तुमचं करेक्ट आन्सर. दी लायन इज द किंग ऑफ एनिमल्स. नेक्स्ट क्वेश्चन. शी विल हॅव संग अ सॉन्ग. शी विल हॅव संग अ सॉन्ग. पिक आउट द करेक्ट पॅसिव्ह व्हॉइस ऑफ द सेंटेन्स. या सेंटेन्सचं करेक्ट पॅसिव्ह व्हॉइस ओळखायचं आहे. शी विल हॅव संग अ सॉन्ग. A song will be sung by her. A song will have been sung by her. A song will be singing by her. की a song would have sung by her. She will have sung a song. काय येईल याचं करेक्ट पॅसिव्ह व्हॉइस? तर सेंटेन्समध्ये काय आले? तर सेंटेन्समध्ये आले हॅव आणि V3. सेंटेन्समध्ये आले हॅव प्लस V3. आणि जेव्हा सेंटेन्समध्ये हॅव प्लस V3 म्हणजे क्रियापदाचं थर्ड फॉर्म येते तेव्हा त्याचं पॅसिव्ह होताना मध्ये फक्त बीन लागते. हॅव, बीन आणि V3. जेव्हा सेंटेन्समध्ये हॅव प्लस V3 येते, हॅव प्लस V3 येते तेव्हा त्याचं पॅसिव्ह होताना मध्ये फक्त बीन लागते. हॅव, बीन आणि V3 अशी रचना होते. तर ऑप्शन्स चेक करा. हॅव बीन संग कोणत्या ऑप्शनमध्ये आहे? तर ऑप्शन ए मध्ये आहे विल बी संग. ऑप्शन ए इलिमिनेट झालं. ऑप्शन सी मध्ये आहे विल बी सिंगिंग. ऑप्शन सी कट झालं. ऑप्शन डी मध्ये आहे वुड हॅव संग. ऑप्शन डी कट झालं. ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर. हॅव बीन संग. हॅव प्लस बीन प्लस V3 आले ऑप्शन बी मध्ये. सो ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर. ए सॉन्ग विल हॅव बीन संग बाय हर. ठीक आहे. पुढचा प्रश्न. द मदर वॉज कॉलिंग हर सन. चेंज दिस सेंटेन्स इंटू द पॅसिव्ह व्हॉइस. द मदर वॉज कॉलिंग हर सन. तर काय येईल याचं करेक्ट पॅसिव्ह व्हॉइस? द सन वॉज कॉल्ड बाय हिज मदर्स. द सन वॉज कॉल्ड बाय मदर. द सन विल बी कॉल्ड बाय द मदर. की द सन वॉज बीइंग कॉल्ड बाय द मदर. काय येईल याचं करेक्ट पॅसिव्ह व्हॉइस? द मदर वॉज कॉलिंग हर सन.
तर कोणत्या शब्दावरून आन्सर काढाल? तर सेंटेन्समध्ये काय आलं आहे? तर सेंटेन्समध्ये आलं आहे कॉलिंग. कॉलिंग म्हणजे काय आहे? तर वर्बचं ING फॉर्म आहे. आणि जेव्हा सेंटेन्समध्ये V प्लस ING म्हणजे वर्बचं ING फॉर्म येते तेव्हा त्याचं पॅसिवमध्ये होताना कशात चेंज होते? तर बीइंग प्लस V3 मध्ये चेंज होते. बीइंग प्लस V3 मध्ये चेंज होते VING. बीइंग प्लस V3 मध्ये. तर ऑप्शन चेक करा. बीइंग प्लस V3 म्हणजे कॉल्ड. बीइंग प्लस कॉल्ड. बीइंग कॉल्ड कोणत्या ऑप्शनमध्ये आहे चेक करा. तर ऑप्शन ए मध्ये आहे वॉज कॉल्ड. ऑप्शन ए एलिमिनेट झालं. बी सुद्धा एलिमिनेट झालं वॉज कॉल्ड. सी मध्ये आहे विल बी कॉल्ड एलिमिनेट झालं. ऑप्शन डी मध्ये आहे बीइंग कॉल्ड. सो ऑप्शन डी विल बी युअर करेक्ट आन्सर. द सन वॉज बीइंग कॉल्ड बाय द मदर. बीइंग कॉल्ड. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. What does the underline model in the sentence below suggest? You can hurt yourself. You can hurt yourself. तर इथे कॅन हे मॉडल वर्ब काय सजेस्ट करते? एबिलिटी, प्रोबॅबिलिटी, सर्टन्टी की परमिशन? तर इथे कॅन हे मॉडल वर्ब सजेस्ट करते प्रोबॅबिलिटी. ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर. कॅनचा वापर शक्यता दर्शवण्यासाठी केला आहे. कॅनचा वापर इथे शक्यता दर्शवण्यासाठी केला आहे म्हणून प्रोबॅबिलिटी येईल तुमचं करेक्ट आन्सर. ठीक आहे. कॅनचा वापर हा ॲबिलिटी, कॅपॅसिटी, पॉवर, परमिशनसाठी पण करतात. सर्टन्टी दर्शवण्यासाठी मस्टचा वापर करतात. ॲबिलिटी, परमिशन, पॉवर, कॅपॅसिटी हे दर्शवण्यासाठी कॅनचा वापर करतात आणि मस्टचा वापर करतात सर्टन्टी दर्शवण्यासाठी. तर शॅल, शूड, विल, वूड, कॅन, कूड, मे, माईट, मस्ट ही सर्व आहेत मॉडल ऑक्झिलरीज. भाववाचक सहाय्यकारी क्रियापदे आहेत. शॅल, शूड, विल, वूड, कॅन, कूड, मे, माईट, मस्ट. ठीक आहे. Next question. Choose the right adjective and fill in the blank. Choose the right adjective and fill in the blank. Could you lend me dash money? Could you lend me dash money? Some, any, much की little? तर काय येईल याचं करेक्ट आन्सर? तर जेव्हा सेंटेन्समध्ये काही देण्याबद्दल किंवा घेण्याबद्दल प्रश्न विचारलेला असतो तेव्हा सम वापरतात. तुम्ही मला काही पैसे देऊ शकता का? कुड यू लेंड मी सम मनी? ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर. ठीक आहे. डू यू नीड सम कॉफी? वुड यू लाईक सम वाईन? काही देण्याबद्दल किंवा घेण्याबद्दल प्रश्न विचारलेला असतो तेव्हा सम वापरतात. ठीक आहे. पुढचा प्रश्न. भारत कोणत्या देशाशी सर्वात जास्त लांबीच्या आंतरराष्ट्रीय सीमेने जोडला गेला आहे? तर कोणत्या देशाशी सर्वात जास्त लांबीच्या आंतरराष्ट्रीय सीमेने जोडला गेला आहे भारत? बांगलादेश, पाकिस्तान, नेपाळ की चीन? तर याचं करेक्ट आन्सर येईल ऑप्शन ए बांगलादेश. पुढचा प्रश्न. डॅशमध्ये 54 छोटी बेटे आहेत आणि ते पश्चिम बंगालमध्ये गंगेच्या दक्षिणेला वसलेलं आहे. डॅशमध्ये 54 छोटी बेटे आहेत आणि ते पश्चिम बंगालमध्ये गंगेच्या दक्षिणेला वसलेले आहे. लक्षद्वीप, सुंदरबन, प्रवाळी की अंदमान निकोबार? तर याचा करेक्ट आन्सर येईल सुंदरबन. पुढचा प्रश्न. भारतातील कोणत्या शहरात जगातील सर्वात पहिले विमानतळ आहे ज्याचा पूर्ण व्यवहार सौर ऊर्जेद्वारे पूर्ण केला जातो? कोची, जयपूर, कोइंबतूर की पुणे? तर भारतातील कोणत्या विमानतळाचा पूर्ण व्यवहार सौर ऊर्जेद्वारे पूर्ण केला जातो? तर ते विमानतळ आहे ऑप्शन ए कोची. पुढचा प्रश्न. राजस्थान, हरियाणा आणि गुजरातच्या काही भागात पसरलेला हा डॅश वाळवंटाचा प्रदेश आहे. सहारा, थार, कच्छचे रण की कालाहारी? राजस्थान, हरियाणा आणि गुजरातच्या काही भागात पसरलेला वाळवंटाचा प्रदेश. तर याचं करेक्ट आन्सर येईल थार. ऑप्शन बी थार. पुढचा प्रश्न. यापैकी कोणत्या राज्याची सीमा गुजरात राज्याच्या सीमेशी सामायिक नाही? कोणत्या राज्याची सीमा ही गुजरात राज्याच्या सीमेशी सामायिक नाही? महाराष्ट्र, राजस्थान, मध्य प्रदेश की छत्तीसगड? तर याचं करेक्ट आन्सर येईल ऑप्शन डी छत्तीसगड. छत्तीसगड राज्याची सीमा गुजरात राज्याच्या सीमेशी सामायिक नाही. नेक्स्ट क्वेश्चन. पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचा सफर प्रकल्प खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? सफर प्रकल्प कोणाशी संबंधित आहे? जलप्रदूषण, सुरक्षित रस्ते वाहतूक, हवा गुणवत्ता आणि हवामान अंदाज की राष्ट्रीय उद्याने? पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचा सफर प्रकल्प. तर हा प्रकल्प संबंधित आहे हवा गुणवत्ता व हवामान अंदाजाशी. ऑप्शन सी येईल तुमचं करेक्ट आन्सर. हवा गुणवत्ता आणि हवामान अंदाजाशी संबंधित आहे सफर प्रकल्प. ठीक आहे. ओके फ्रेंड्स, थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. टिल देन डू लाईक, शेअर, कमेंट अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. थँक यू.